मित्रांनो, एक अद्भुत असं सौंदर्य मी तुम्हाला दाखवणार आहे. निसर्गाचं सौंदर्य बरं का, दुसरं कुठलं नाही. हे निसर्ग किती सुंदर आहे बघा. आता तुमच्या समोर असा नजारा येणार आहे की ज्यामुळे तुम्हाला आनंदाचा बघा आता आला याला हे बघा. आभाळ खाली उतरलेलं आहे, धुक्याचं हे दाट धुकं पसरलेलं आहे आणि त्याच्या आड गर्द हिवराई लपलेली, छोटे धबधबे लपलेले. आहा हा, क्या बात आहे. किती सुंदर आहे ते सगळं. तुम्हाला मी खरोखर नशिबान समजतो स्वतःला की अशा या सौंदर्याचा, याची देही याची डोळा लाभ घेता येतोय. धुकं पसरलं आहे, दाट असं धुकं, आणि त्याच्या आड तुम्हाला मधून मधून पाणी चमकत असेल. आता तर पूर्णपणे सगळं धुक्याच्या पडद्या आड लपलेलं आहे. गर्द वनराई मित्रांनो इथे, आणि तक्कच गडद असं धुकं आहे. आणि ठिकाण कोणतं माहिती? आपल्या नाशिकपासून अवघं 80-85 किलोमीटर अंतरावर जव्हार. आहा, क्या बात आहे. पालघर जिथलं तर जव्हार तालुक्यातलं हे ठिकाण आहे. आणि समोर अलौकिक असं सौंदर्य. जर धुक्याची चादर हटली तर तुम्हाला सुंदर असा हा हिरवागार गालीचा दिसणार आहे. बघूयात आपण थोडा वेळ प्रयत्न करूयात. जर तशी हटली तर तोही तुमच्यापर्यंत मी पोहोचवतो. आणि बघा मग काय दिसतं. हा काय हवा सुटलेली, मस्तच मित्रांनो, खूप सुंदर. नक्की या ठिकाणी भेट द्या. जव्हार तर खरोखर निसर्गाच्या सौंदर्यानं नटलेलं आहे. ज्याला म्हणतो ना, मुक्त हस्ते उधळण केलेली ती सगळी उधळण आपल्याला इथे दिसते. तर हे सगळं सौंदर्य मला या खरोखर अनुभवायला मिळतं आहे. आणि जो आनंद आहे माझ्या मनातला, तो इतका असा आनंदाने मन नाचणं, थुई नाचणं, कसा मोर नाचत असेल, ते काय आनंद असेल, काय निसर्ग आहे, त्याचं वर्णन करणं शब्दाच्या पलीकडंच असतं. बघा काय सुंदर असं. आता हळूहळू धुक्याची जर चादर हटली तर मी तुम्हाला परत दाखवतो. नाही जाते, धुकं खूप प्रचंड आहे. वाट बघितली मी 5-1 मिनटं, पॉज करून ठेवला होता व्हिडिओ, परंतु काय हटलं नाही. पण दुसऱ्या एका ह्याच्यातून परत दाखवेल मी. तर हे सौंदर्य खरोखर अनुभवण्यासारखं आहे. धन्यवाद मित्रांनो. मी संजय गंगा, रंगकर्मी, सिन्नर, नाशिक.